नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण कैरीचं लोणचं बनवतोय गोड। तर बघू आई कशा बनवतात। आई सांगावा लोणचं कसं बनवतात। आपण आज उपवासाचं कैरीचं लोणचं बनवतोय। मी आज फक्त हे 4 कैरी घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली व त्याच वाटीने तेल घेतले, शेंगदाणा तेल। त्याचप्रमाणे 5 वेलदोडे घेतले, 7-8 लवंगा घेतलेले आहे। त्याचप्रमाणे लाल तिखट घेतलेले व हे मीठ आहे, हे आपण सेंद्रिय मीठ वापरले उपवासासाठी। आणि तेल आहे ना, प्रथम आपण गरम करून घ्यायचं, गरम करून ते गार करायचं, म्हणजे ते तिखट मसाला जळणार नाही आपला। सर्वात प्रथम काय करायचं, आपण तेल गरम झालं, गार झालेले जाता ही साखर आहे ना, ही टाकायची आपण हांड्यात। नंतर आपण ह्या तिखट टाका त्याच्यावरती। आपल्याला जसं कमी तिखट पाहिजे तिखट कमी करायचं। त्याचप्रमाणे हे मीठ टाकायचं। नंतर आपण हे वेलदोडे टाकायचे। आपण ह्या लवंगा जरा तेलात तळून घेतल्या तरी चालते व अशा टाकल्या तरी चालतात, त्या होऊन जातात त्याच्यात। आपण तिखट आपल्याला जास्त आवडत असेल तर टाकू शकतो आपण, अजून आम्हाला लागतं तिखट थोडं जास्त। नंतर आपण हे तेल गार झाले, थोडंसं गरमच आहे अजून वाटेत, तरी पण टाकू शकते, ते उचलू शकते। हे टाकून द्यायचं, अगदी सोपं प्रकार आहे त्याचा, जसं आवड नाही काही नाही, कोणीही करू शकतं ते लोणचं। आपण त्याचं काढून द्यायचं, अगदी सोपं, 5-10 मिनिटात ते होऊन जातं लोणचं। तेल चांगलं गरम करायचं पण ते, कारण की मग ते आपण जास्त जर ठेवलं होतं ते खराब नाही होत। आणि कैरी पण असं कापताना वगैरे ती व्यवस्थित पुसून घ्यायची, पाण्याचा शिंतोडा वगैरे त्याच्यात नाही पडू द्यायचा। झाला मसाला आपला लोणच्याचा, अगदी सोपा। आम्ही काल तिखट लोणचं पण बनवलं कैरीचं, ते पण आम्ही दाखवू तुम्हाला एक दिवशी। आता या कैऱ्या टाकून द्यायच्या याच्यात। आपल्याला असं वाटलं तेल जर कमी आहे, नंतर तेल ते साखरेचं मिठाचं पाणी हे होतं तर त्यामुळे तेल सुटतंच त्याला। आपल्याला जर असं वाटत असेल तर आपण अजून थोडंसं तेल नंतर टाकू शकतो। आपण हे लोणचं आपलं राहू शकतं, कितीतरी दिवस राहतं, टिकतं ते। आणि खायला अतिशय सुंदर लागतं ते, उपवासाच्या दिवशी मुलं आवडीने खातात ते लोणचं। आमच्या किती सुंदर लोणचं झालं बघा आमचं। असं लोणचं बघितलं तर रोज मनुष्य उपवास करेल। आमच्या घरी तर फार आवडतं असं लोणचं। आता आम्ही पुन्हा बनवू, असे संपलं तर लगेच बनवू आम्ही जेवण जुलैपर्यंत। आम्हाला तिखट पण आवडतं, तिखट पण आवडतं, गोड पण आवडतं उपवासाला। लोणच्याच्या उपास म्हणजे लोणच्याशिवाय फराळ पण करत नाही आमच्या घरातले माणसं, इतकी फेवरेट त्यांचं हे लोणचं। बघा तुम्ही पण करून बघा, कसं वाटलं, खाऊन बघा आणि कमेंट पण सांगा, शेअर लाईक करा। शेअर पण करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच तुम्हाला नवीन नवीन पद्धतीची आम्ही रेसिपी दाखवू, त्यासाठी फॉलो नक्की करा। इंस्टाग्रामला पण माझा कल्पना व्लॉग्स आहे, तिथेही जाऊन तुम्ही फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा, मयूरी अँड कल्पना म्हणून आहे। थँक्यू सो मच। श्री स्वामी समर्थ।